विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। बेकायदेशीर जमाव व मारहाण प्रकरणातील आरोपी 20 दिवसांत अटकेत। दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी बेकायदेशीर जमाव जमवून पीडितल्या व्यक्तीला मारहाण करून फरार झालेल्या आरोपीस दिग्रस पोलिसांनी अवघ्या 20 दिवसांत अटक करून हवालातमध्ये बंद करण्यात आले आहे। सदर घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, मात्र दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदाराकडून आरोपीचा शोध घेत यशस्वी अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। या कारवाईनंतर ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी कडक शब्दांत इशारा देताना सांगितले की यापुढे दिग्रस शहरात कोणत्याही प्रकारची गुंडगिरी, दहशत किंवा कायदा हातात घेण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। शहर व ग्रामीण भागातील तरुणांनी योग्य मार्गाने वर्तन करावे, अन्यथा संबंधितांवर MPDA कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल। मी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस स्टेशन दिग्रस आज रोजी प्रेस देतो की 7/1/26 रोजी मुलीच्या छेडखानीवरून विजय बंडू पुणेकर, अंबिकानगर दिग्रस या युवकाला 4 आरोपितांनी मारहाण केल्यावरून पोलीस स्टेशन दिग्रस येथे 12/26 कलम 118(2), 191(1), 191(2), 191(3) भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल करून त्यामध्ये आतापर्यंत 4 आरोपितांना अटक केलेली आहे। तर त्यामध्ये आरोपी शेख आजमल शेख जमील राहणार कलगाव, त्यानंतर हिमांशु योगेश पवार हा राहणार वाल्मिक नगर, आणि दुसरा जैद लाला अख्तर लाला हा खान हा राहणार संभाजीनगर, आणि ताज गोंडील हा राहणार घंटीबाबा नगर यांनी सदर युवकाला मारहाण केलेली होती। यांना चौघांनाही अटक करून 2 दिवस PCR मिळाला, त्यानंतर ते MCR मध्ये गेलेले आहेत। यापुढे अशा प्रकारची गुंडगिरी करून एखाद्या युवकाला मारहाण करीत असतील तर त्याला यापुढे MPDA कायद्याअंतर्गत 1981चा कायदा त्या अंतर्गत गुन्हे दाखल करून सदर गुन्हेगारांना स्थानबद्धतेत पाठविणार आहोत। यामध्ये खालील प्रकारे गुन्हे करणारे यामध्ये बसतात: झोपडपट्टी दादा, बेकायदेशीरपणे जमीन बळकावणे 2 गुन्हे, हातभट्टीवाले दारू विक्रेते 2 गुन्हे, औषधी द्रव्ये ड्रग्ज तस्करी 2 गुन्हे, यामध्ये आपला धोकादायक हिंसक कृत्य, दंगल घडवून आणणे किंवा एखाद्या युवकाला जीवाने मारण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारच्या गुन्हेगारांना यापुढे कुठेही पोलीस पाठीशी घालणार नाही। त्यांनी दहशत निर्माण करण्याचे सोडून द्यावे आणि तरुणांनी आपले वर्तन सुधारावे, अन्यथा MPDA कायद्याअंतर्गत कारवाई सामोर जावे असे मी सर्वांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।